त्यांना कसे आहे सर्वजण. काय झालं, काल आहे ना माझी मानेतच चमक निघाली होती. मग मला काही करताच येत नव्हतं, बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं. मग आज ठीक आहे. एक सांगू का तुम्हाला, काही काही नाते ना अशी असतात की ती सहन करत जातात, सहन करत जातात. कारण का त्यांना ते नातं टिकवायचं असतं. आणि काही काही नाती ना फक्त आरडाओरडा करतात, भांडणं करतात. आणि शांत, जी नाती नेहमी शांत असतात ना, ती नाती एकमेकाला मदत करतात आणि ते आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही नाती नसतीच आरडाओरडा करतात आणि जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्या नात्यांमध्ये त्यांना ते नातं टिकवायचं नसतं. सहन करा, थोड्या दिवसांनी समोरची व्यक्ती आपली होऊन जाते. आपण सहन करून 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 ती म्हणते, अरे मी या व्यक्तीला एवढा त्रास दिला तरी ही शांत आहे. असं असतं बघा. शांततेने आपण समोरच्याला उत्तर दिलं ना, तर ते खूप चांगलं असतं. आपणही घाण बोलायचं, त्यानेही घाण बोलायचं, त्यांनी काही नाही होत. मी तर नेहमी शांततेने उत्तर देते. हां, कधी खूपच अर्जंट म्हणजे एकदम बोलायचं जर असलं की नाही ह्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे, तरच मी बोलते. नाहीतर मी त्याला उत्तर, आता मी समोरच्या व्यक्तीला उत्तर देणं किंवा त्याला काही सांगणं हे बंद केलेलं आहे. कारण का, जो तो आपल्या मनचा शहाणा आहे हो, है की नाही. कोणाला सांगायची शिकवण्याची काही गरज नाही राहिलेली, माहिती आहे.